पुरणपोळी आणि भाजी एक नंबर झाली असली तर आणि एक घेऊन ये. आज आहे पाडवा. पाडव्यासाठी आम्ही स्पेशल बनवतो पुरणपोळी. बॉईल केलेली चणा डाळ, गूळ, इलायची पावडर, मीठ आणि हळद ह्या सगळ्या सामानाने पुरणपोळी बनवणार. आधी कढई गरम करून घेतली. आता कढईमध्ये चणा डाळ बॉईल केलेली टाकतो आपण. बॉईल करून गाळून घेतलेली डाळ. तर हे सगळं पाणी आटलंय. तर मी टाकते गूळ. गूळ टाकला. आता परत टाकणार थोडं इलायची पावडर. इलायची पावडर झाली. थोडस मीठ, चवीनुसार मीठ आणि थोडी हळद टाकली का हळदीने जरा व्यवस्थित दिसत. त्याला हलवत बसायचं. आता झालंय, एक जीव झालाय सगळं पुरण. आता मी गॅस बंद करते. थंड होऊ दे तोपर्यंत मी कणिक भिजवून घेते. टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आता टाकणार थोडीशी हळद. हळदीने व्यवस्थित दिसतात. पाणी टाकून आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं पाणी टाकून मळून घ्यायचं. आता हे थोडस घी टाकते, म्हणजे घी टाकला की सॉफ्ट झालं. चांगलं असं मळून व्यवस्थित घेतलं की सॉफ्ट पुरणपोळी येते आणि खायला पण छान आणि एकदम सॉफ्ट पण होते. गोळा घेतला मैद्याचा. त्याला असं करून घ्यायचं. जरा घी लावायचं, मग सॉफ्ट येतं. असं बॉल गोळा करून घ्यायचा आणि मग असं करून ठेवून द्यायचे. हे गोळे बनवून ठेवलेत असे बेसन, म्हणजे मैद्यामध्ये बेसन पुरण घालून गोळे बनवून ठेवले. ही पुरणपोळी अशी तव्यावर टाकते. थोडस घी लावून बनवली गुढीपाडव्यानिमित्त आणि पुरणपोळ्या बनवल्या. तर बाबांना देऊया आणि बाबांचं रिएक्शन बघूया काय बाबा बोलतात ती. आवाज दे बाबा. हे घे. काय बोलल्या पुरणपोळी आणि भाजी एक नंबर झाली आणि आहे ते घेऊन ये.